बऱ्याच स्त्रिया असं असतं की बऱ्याच स्त्रियांचं असतं म्हणजे कदाचित त्यात आपण पण असू. अ, असं असतं की भरपूर निगेटिव्ह विचार हो. करतात आणि स्वतःला खूप मागे खेचतात. अरे हे मी केलं तर त्यापेक्षा जाऊ दे मी नाही करत. हं. कारण मला लोकं नावं ठेवतील किंवा खूप म्हणजे डिमोटिव्हेट होत असतात. ऑलरेडी भरपूर स्त्रिया डिमोटिव्हेट होत असतात. मी स्लीव्हलेस घातलं तर ते मला चांगलं वाटेल का? किंवा मी बरोबर. घातलं पाहिजे की नाही? किंवा मला सोसायटी काय म्हणेल? ह्या सगळ्या गोष्टी भरपूर येतात. तर त्या स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल? वुमन्स डे स्पेशल आपला एपिसोड आहे. तर ह्या सगळ्यावर स्त्रियांनी स्वतःला कसं बाहेर काढलं पाहिजे किंवा प्रमाणात ठेवलं पाहिजे का खरंच? बरोबर. कारण की काही स्त्रिया त्याचा अतिरेक सुद्धा करतात आणि बरोबर. त्याच्यामुळे ज्या स्त्रिया अ, अशा होतात म्हणजे असं असतं की ज्या स्त्रियांना अ, करायचं असतात ना थोड्याफार काही गोष्टी, गोष्टी. त्या पण त्या करत नाहीत आणि त्या मागे येतात. तर या सगळ्यावर कसा बॅलन्स ठेवला पाहिजे बरोबर. आणि कसं सगळ्या स्त्रियांना मोटिव्हेट राहिलं पाहिजे याबद्दल एक सल्ला द्या ना? आपण आज ब्लॅक अँड व्हाईट घातलंय. बरोबर? हो. ब्लॅक आणि व्हाईट. म्हणजे तू जॅपनीजमध्ये बघशील एक एक सर्कल येतो, एक ब्लॅक हं, फिश आणि एक व्हाईट फिश. हं, ओके. आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री म्हणजे फेमिनिझम आणि मॅस्क्युलिन एनर्जी असते. हं, मला असं वाटतं, की कुठलाही स्त्री असो किंवा पुरुष, बॅलन्स ठेवणं प्रत्येक गोष्टी हे खूप समतोल राखणं, जे आपण नाही राखत. डिप्रेशनमध्ये मग डिप्रेशनमध्येच जातो. एक्साइटमेंट म्हणजे एक्साइटमेंटमध्येच जातो. सो इथे मला महिलांना हे सांगायचंय, की तुम्ही आधी स्वतःला ओळखलंय का? तुम्ही स्वतःसाठी जगताय, की ती व्यक्ती हे म्हणेल म्हणून मी जगते. तुला भूक लागली आणि मी जेवले तर तुझं पोट भरणार आहे का? नाही. सो समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल काय बोलते ह्यानी तुम्ही तसे खरेच होणार आहात का? किंवा असं पण होतं ना मॅम कधी-कधी, की समोरचा व्यक्ती जास्त खुश आहे म्हणून, "अरे, तो किती जास्त खुश आहे, मग माझ्याकडे सुद्धा ती गोष्ट असायला पाहिजे." ह्यासाठी करेक्ट. भरपूर वेळा जळत बसतात बायका. हो, हो, हो. ह्या गोष्टीने पण आयुष्यावर काही इफेक्ट होतो पण का? हं. जी व्यक्ती खुश आहे तिने मेहनत घेतली स्वतःवर. तुम्ही सेल्फ वर्क हो. करता का? तुम्ही तुमचे नकार घेऊन बसता का? किंवा तुमचे निगेटिव्ह पॉइंट्स घेऊन बसून ते पॉझिटिव्ह कसे करायचे? तुम्ही क्रिटिसिझम करायचे, सेल्फ क्रिटिसाइज करा, सेल्फ फीडबॅक द्या, की ओके मी ना मला हवेत 5,00,000चा जॉब, पण मी घरात आरामच करते आणि मी दुसऱ्यांनाच नावं ठेवते. कसा जॉब येईल? मग त्या 5,00,000च्या जॉबसाठी तुम्ही तशा कंपनीमध्ये अप्लाय करत आहात का? हं, तसं तुमचं सर्कल आहे का? हे जर नसेल, तर मग तुम्ही जळतच बसणार आणि जळत बसून काय होणार आहे? तुमचंच नुकसान होणार आहे. हं, त्यामुळे मला असं वाटतं, की कोण काय म्हणेल, कोण काय करेल, यापेक्षा तुम्ही स्वतःबरोबर काय करताय? हं. तुमचं स्वतःशी असलेलं जे कन्व्हर्सेशन आहे, संभाषण आहे, ते पॉझिटिव्ह आहे का? बरोबर. आणि मुळातच प्रत्येक जण वेगळं आहे. एव्हरीवन इज युनिक. तू जशी आहेस तशी मी नाहीये. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी कमी आहे. माझ्यात काहीतरी वेगळं आहे. पण मग तुझ्याकडनं मला काय शिकण्यासारखं आहे? शिकण्याची वृत्ती पाहिजे, की मला जर तुझ्यामध्ये ह्या 4 गोष्टी चांगल्या दिसतात, तर मी त्या आत्मसात करायला पाहिजे ना. तेवढं ओपननेस पण पाहिजे ना. पण तुम्ही माइंडच असं झाकून ठेवलत. तुम्ही तुमच्यात असलेल्या काय म्हणतात फेमिनिन आणि मॅस्क्युलिन एनर्जीला तुम्ही ओळखलंच नाहीत. तुम्ही सतत क्रिटिसाइज आपण काय करतो माहिती आहे? खूप वरवरचं जगतो. डेप्थ नसते. हे माझ्या बाबतीतही होतं. मला मी कोण आहे हेच माहीत नव्हतं मुळात. हं, कारण मी मी ॲक्टर आहे, मी मॉडेल आहे, मी अमुकची मुलगी आहे, मी तमुकची बायको आहे. पण मी खरी कोण आहे? मी एक एनर्जी आहे, मी एक सोल आहे. मग त्या सोलचा पर्पज काय आहे? हे केव्हा कळलं मला? जेव्हा मी बेडवर गेले, आजारी पडले. मला तेव्हा ठहराव आला. मी धावत नव्हते रेसमध्ये. मी आधी धावत होते, की मी वनश्री आहे. पण कोण आहे वनश्री? सो त्याची ओळख मला मी आजारी पडल्यावरती, की ओके, मी म्हणजे आत्मा आहे. मग माझ्या आत्म्याचं मग मी पास्ट लाईफ शिकताना मला माझा सोल पर्पज काय आहेत ते कळलं. मग मी सोल पर्पजनुसार मग मी ॲक्टिंग टू हीलर बनण्याचा डिसिजन घेतला, की माझा सोल पर्पज हा आहे आणि मला जर काश्मीरला पोहोचायचं तर मला काश्मीरचाच रूट घ्यावा लागेल. कन्याकुमारीला जाऊन कसं चालेल? त्यामुळे आधी तुम्ही कोण आहात हे ओळखणं गरजेचं आहे. हं. आणि म्हणून मी सांगत असते, की तुम्ही अफर्मेशन्स करा. आज आपण मिरर वर्क मी तुझ्याकडनं करून घेईन, की हां. कसं तुम्ही एक्सप्रेस करा. आणि शॅडो वर्क नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपल्यातली शॅडो म्हणजे आपल्यातले निगेटिव्ह पॉइंट्स आपण हायलाइट करतो. ते एक्सेप्ट करतो. एक्सेप्ट तर करा तुमच्या ह्या चुका आहेत. हं, चुका एक्सेप्टच करत नाहीत. त्याच्यात पण कमीपणा आहे लोकांना. जर मी नाहीये मॅथ्समध्ये चांगली आणि मला होते 56% मी एक्सेप्ट करते, खूप प्राउडली सांगते. पण त्याचबरोबर मी कबड्डी नॅशनल लेव्हल खेळत होते, भरतनाट्यम डान्सर होते. हे लोकं काय करतात ना, जे नाहीये ना त्याच्यावर फोकस करतात.
56% असतील मला 10वीत, पण मी नॅशनल लेवल कबड्डी, त्याच्यामुळे मला केळकरमध्ये ऍडमिशन मिळाली स्पोर्ट्स कोटामध्ये. अँड आय एम वा. प्राऊड. मला लाज नाहीये त्याबद्दल. मी आधी काय म्हणतात त्याला, एज्युकेटेड नव्हते या गोष्टींच्या बाबतीत, कारण ह्या गोष्टी कोणी शिकवत नाही. सगळे काय शिकवतात, खूप अभ्यास करा, छान नोकरी करा, एवढे एवढे लाख कमवा, मग 2 BHK